मित्रांनो, बायबलचं वचन सांगतं, येशू म्हणाला, मार्ग, सत्य आणि जीवन मी आहे. आणि माझ्याद्वारे या जगामध्ये दुसरा असं कोणताही व्यक्ती नाही, या कोणतीही वस्तू नाही की तो तुमचा उद्धार आणि तारण करेल. मीच जीवनाचा मार्ग आहे, मीच जीवनाचा झरा आहे, मीच जीवनाचं पाणी आहे. जसं बायबलमध्ये सांगते की परमेश्वराने त्या सृष्टीची रचना शब्दाद्वारे केली त्या पृथ्वीवरती दिलेला आहे. बायबलचं वचन सांगतं की परमेश्वर त्यांचा एक पुत्र दिलेला आहे. हा समुद्र त्याचा साक्ष आहे. हा समुद्र हा त्याचा साक्ष आहे की परमेश्वराने त्याच्या शब्दाद्वारे सर्व सृष्टीची निर्मिती केली. हे झाड, पौधे सगळं काही साक्षीदार आहेत की येशू ख्रिस्तच हा जिवंत देवाचा पुत्र आहे. येशू ख्रिस्तच हा तारणारा आहे, उद्धार करता आहे. येशू ख्रिस्तच हा पापांची क्षमा करणार आहे. येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यासाठी त्या वधस्तंभावरती मेलेला आहे. हा संपूर्ण सृष्टी त्याचे साक्षीदार आहे. प्रियांनो, त्या साक्षीदारामध्ये तुम्ही पण सहभागी आहात. मी पण आहे आणि तुम्ही पण आहात. त्याच्या पवित्र बहुमूल्य रक्ताद्वारे तुम्हाला आणि मला प्रियांनो त्या येशू ख्रिस्ताने विकत घेतलेला आहे. प्रियांनो, परमेश्वर बघा किती महान आहे. शब्द बोलला आणि शब्दाद्वारे आहे परमेश्वर. तुम्हाला माहित आहे का, त्या ताकदवर समुद्राला बनवणारा कोण आहे प्रियांनो? तुम्हाला माहिती आहे का? तो म्हणजे येशू ख्रिस्त आहे. येशू ख्रिस्त आहे. त्याने त्याच्या शब्दाद्वारे ही सृष्टीची निर्मिती केली आहे. प्रियांनो, जर समुद्र एवढा बलाढ्य आहे, एवढा विशाल महाकाय आहे प्रियांनो, तर परमेश्वर किती महान आहे, सर्व समर्थ आहे परमेश्वर. हे तुम्हाला आणि मला समजायला गरजेचं आहे प्रियांनो. तर परमेश्वर सांगत काय आहे प्रियांनो? तुम्हाला आणि मला त्याच्या आज्ञा पाळायच्या आहेत. परमेश्वर सांगत काय आहे? तुम्हाला आणि मला त्याच्या इच्छेनुसार जगायचं आहे. परमेश्वराने त्या समुद्राला हजारो वर्षापूर्वी एक आज्ञा दिली होती की तू तुझ्या सीमा, तुझ्या मर्यादा तू वलांडू नको. तर प्रियांनो, त्या हजारो वर्षांपासून तो समुद्र त्याच्या आज्ञेचं पालन करत आहे. त्याच प्रकारे तुम्हाला आणि मला त्या येशू ख्रिस्तांच्या आज्ञा दिलेल्या आहेत, जे नियम दिलेले आहेत, त्या नियमांचं पालन करायचं. आणि ते नियम काय आहेत? तू तुझा परमेश्वर याचवर पूर्ण मनाने, संपूर्ण बुद्धीने, संपूर्ण ताकदीने तू त्याच्यावरती प्रेम कर. या व्यतिरिक्त या जगामध्ये दुसरा कोणताही नियम नाही. प्रियांनो, हा सर्वात मोठा नियम आहे की तू तुझा परमेश्वर याच्यावरती तू प्रेम कर. आणि त्याने त्याचा एकुलता एक पुत्र तुमच्या आणि माझ्यासाठी दिलेला आहे. बघा, हा समुद्र साक्षी देत आहे की येशू हा तारणारा आहे. येशू हा उद्धार करता आहे. येशू हा जीवनदाता आहे. येशू हा सर्वश्रेष्ठ आहे आणि त्याने त्याचं रक्त अखिल सृष्टीसाठी सांडलं आहे. समुद्र त्याचा साक्षीदार आहे. प्रियांनो, येशूवर तुम्ही विश्वास ठेवा. येशूला आपल्या जीवनामध्ये आमंत्रण करा. प्रियांनो, येशू तुमच्यावरती प्रेम करतोय. त्यानं असंख्य तुमच्यावरती उपकार केले आहेत. प्रियांनो, तो तुमचे तन, मन, सर्व गोष्टी जाणतो. प्रियांनो, तो तुमच्याकडून झालेल्या चुका, तुमच्याकडून झालेले पाप, तुमच्याकडून झालेल्या हरेक वाईट गोष्टी ज्या देवाला आवडत नाही, तरी पण तो परमेश्वर तुमचे पाप क्षमा करण्यासाठी तयार आहे. पण तुम्ही त्या येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये आमंत्रित करण्यासाठी तयार व्हा, कारण येशू लवकर येणार आहे. हे त्याचं हेच त्याची साक्षी देत आहे. हा समुद्र साक्षी देत आहे. हा विशाल महाकाय समुद्र त्याची साक्षी देत आहे आणि संपूर्ण सृष्टी त्याची साक्षी देत आहे की येशू येणार आहे. येशू येणार आहे.